आता मी चालली वरती टेरेसवर. वरती काम चालू आहे ना, कुठपर्यंत आलो ते बघायला. पसारा बघा, खूप पसारा आहे. हा बघा, इतका पसारा आहे अजून. हा पुढचा गॅलरी मधला हॉल आहे. हा बघा, हा बघा. आणि इथं आहे ना, हा बघा, हा बेड बनवला जाते. फर्निचरचं पण काम चालू आहे आणि कलर मारायचं पण. हे बघा, इकडनं दाखवते तुम्हाला. हे बघा, कलर मारायचं चालू आहे आता. ही पुट्टी झालेली आहे. हे बघा, ही पुट्टी झाली. लाईट फिटिंग पण एवढी बाकी आहे. हा बेड इथं. हे टॉयलेट बाथरूम. कोंबड संडास बटवायचा आहे इथं, पण अजून बाकी आहे. इथं खिडकी पण बाकी आहे. तर असं काम चालू आहे आमचं इथं. हा बाहेरचा पसारा. हा इथं बेडरूम मध्ये यायचा दरवाजा आहे. हा हा असं यायचं दरवाजा. बस हे सगळं भंगार आहे. भंगारमध्ये द्यायचं आहे. तो भंगारवाला येत नाही अजून. इथं हा इंडो बसवायची इथं. हा बघा, इथं पण पसारा. अजून एवढं काम बाकी आहे. चला, आता उन्हामधून खाली आलो आम्ही. तर इतका जीव म्हणजे हे होत होता ना, तर काहीतरी असं थंडगार मस्त प्यायचं असं. तर त्यासाठी आहे ना, मस्तपैकी मी कैरीचं पण बनवलं. आणि बघा, कैरीचं पण 1 ग्लास भरून मी पण पिली, अंशूने पण पिलं. तर खूप छान आणि खूप बरं वाटलं आम्हाला. तर चला म्हटलं तुम्हाला पण शेअर करू. तर बघा कसं बनवलं पण ते मी तुम्हाला इथं सांगणार आहे. तर मी इथं बघा मस्तपैकी अशा 2 कैऱ्या घेतलेल्या आहे. चला, आता त्यांना आपल्याला मस्तपैकी धुवून घ्यायचे. तर चला बघूया आपण. तर चला, कसे आहात? तर हाय, नमस्कार. कसे आहात? बरेच असणार. बरेच. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर किचन ओटा पण मस्तपैकी क्लीन झालेला आहे. सर्व काही आवरून झालेलं होतं. मग वरती गेलो होतो आम्ही. आता खाली आलो. बघा 2 कैरींचं पण कसं बनवते चला दाखवते तुम्हाला. तर आधी तर इथं आहे ना, मस्तपैकी एक कपडा टाकून घ्यायचं, म्हणजे आपला किचन ओटा पण खराब होत नाही आणि दिसायला पण छान दिसतं. फुलदाणी ठेवली. आता मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 2 कैऱ्या टाकून घेतल्या. आता पाणी टाकून घ्यायचे. यांना मस्त असं धुवून घ्यायचं आहे. हे बघा, वरचं जे काय असतं ना चीक, ते आपल्याला उभरून जातं. त्यासाठी याला चांगलं धुवून घ्यायचं. आता कैऱ्या मस्त स्वच्छ धुवून घेतलेल्या आहे मी इथं. बघा, ते चीक असतं ना, ते आपल्याला उभरून जातं. त्यासाठी आहे ना, कैऱ्या मस्त असे धुवून घ्यायचे. आता या कैऱ्या कुकरमध्ये टाकते मी. तुम्ही आहे ना, असं प्लेट डब्यामध्ये ठेवून वाफेवर पण करू शकता. मी इथं थोडंसं पाणी टाकून आहे ना, छान आणि पटकन होतं. आपल्याला मिक्सर लावायची गरज राहते. आता मी 1 ग्लास 1.5 ग्लास पाणी टाकलं इथं. आता कुकरचं झाकण लावून मी गॅसवरती ठेवलं.
आता फक्त एक शिट्टीमध्ये एवढ्या शिजून जातात ना या कैऱ्या, तुम्ही बघू शकता. बाहेर पोरं खेळताय ना, त्यांचा आवाज येतोय. तर चला आता आपल्या कैऱ्या शिजल्या का नाही ते बघूया आपण. आता मी कुकर उतरवला खाली. तर आता कुकर उघडून बघितलं, कैऱ्या आपल्या छान मस्तपैकी होऊन गेलेला आहे बघा. पूर्ण साल अशी अद्दर निघून गेलेली त्यांची. आणि आपल्याला हे पाणी पण कामास घ्यायचं आहे, कारण कैऱ्या आपल्या छान आणि स्वच्छ धुतलेल्या होत्या बघा. एका प्लेटमध्ये मी या कैऱ्या काढून घेतलेल्या आहे. आता आपल्याला याची ना वरची साल अशी काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जो गीर आहे ना तो पण काढून घ्यायचा आहे आपल्याला. आता सर्व सालचा गीर काढून घेतलेला आहे मी. आता मधला गीर पण आपल्याला काढून घ्यायचा आहे. जे कोयटीमध्ये गीर आहे ना तो पण आपल्याला काढून घ्यायचा आहे बघा. आता हे बघा सर्व काही असं काढून घ्यायचं आहे. पूर्ण दोघं कैरींचा गीर काढून घेतलेला आहे मी इथं. आता पूर्ण कोळींचा गीर मी इथं काढून घेतलेला आहे. हे बघा अशा प्रकारे. आपल्याला याला आता मिक्सरमध्ये काढायची अजिबात गरज नाही आहे. आता याला एका बाउलमध्ये टाकते. याला थोडंसं आहे ना चम्मचने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता चम्मचने मस्त मी असं फिरवून घेतलेलं आहे. बाहेर पोरं खेळत आहे, त्यांचा आवाज येतोय त्याबद्दल सॉरी. आणि हे बघा आता आपल्याला इथं टाकायचं आहे बर्फ. आता आपल्याला इथं बर्फ टाकून घ्यायचा आहे. मस्तपैकी थंड थंड आणि आंबट इतकं भारी लागतं ना. असं पिऊन असं मन असं फ्रेश होऊन जातं. आणि आपल्याला एलर्जी पण येते ना, आपण काय खाल्लेलं असं त्याचं पचन पण होऊन जातं. आता याला मस्त पैकी असं बर्फ मिक्स करून घेतलेला आहे. हे बघा बर्फ मस्त टाकून घेतलेला आहे. आता आपल्याला अजून काही साहित्य टाकायचं आहे ते तुम्हाला सांगते. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. खूप छान उन्हाळ्यामध्ये तर लहान लेकरांना पण दिलं ना तरी पण. तुम्ही याच्यामध्ये गूळ पण टाकू शकता, साखर पण टाकू शकता. आता मी इथं जिरं बडीशेपची पूड टाकलेली आहे. त्यानंतर 2 चम्मच साखर टाकलेली आहे. त्यानंतर हा चाट मसाला टाकला. चाट मसालाने पण छान चव येते. राशा बडबड करते. चाट मसाला टाकून घेतलेला आहे. त्यानंतर हे काळं मीठ टाकलेलं आहे. याच्याने आपल्याला पचन होऊन जातं. आणि साधं नमक टाकलेलं आहे. आता याला पूर्णपणे असं मिक्स करून गाळून घ्यायचं आहे बघा. मिक्स करून घेतलं आणि परत मी हे गाळून घेतलेलं आहे. चला मस्तपैकी 1 ग्लास पिऊन घेतला मी आणि 1 ग्लास अंशूने पिला. मन अगदी तृप्त होऊन गेलं. तर अशा प्रकारे हे पण तुम्ही पण बनवू शकता. तर चला कसा वाटला मला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.